ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात चाचणी केल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर दाखल। थोड्याच वेळात शिवसेनेच्या आमदारांसोबत बैठक। एकनाथ शिंदेंच्या आजारपणाचे चुकीचे अर्थ काढू नका, गुलाबराव पाटलांचं आवाहन। तर शिंदे स्थिरस्थावर झाल्यावर सवाल उपस्थित करणाऱ्यांना उत्तर देऊ, शंभूराज देसाईंचा इशारा। शपथविधी 5 डिसेंबरला हे बावनकुळेंच्या ट्विटवरून समजलं। माजी मंत्री उदय सामंतांचं मोठं वक्तव्य। तर सागर बंगल्यावर सामंतांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट। शपथविधीच्या तयारीसाठी भाजप नेत्यांची लगबग। प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी। भाजपचे निरीक्षक संध्याकाळी मुंबईत दाखल होणार। महायुतीच्या नेत्यांकडून आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याच्या तयारीची पाहणी। शिवसेनेकडून गुलाबराव पाटील आणि संजय शिरसाट उपस्थित। तर संध्याकाळी महायुतीच्या बैठकीची ही शक्यता। अजित पवारांच्या दिल्लीवारीचं कारण एबीपी माझाच्या हाती। स्ट्राईक रेटच्या आधारे राष्ट्रवादीची मंत्रिपदाची मागणी। भाजप श्रेष्ठींच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी। हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने पोहोचवण्याचे ठाकरेंचे आदेश। तर स्वबळावर लढण्याचा माजी नगरसेवकांचा सूर। जिथे असशील तिथून उचलून आणू, मोहित कंबोज यांचा एक्स युजर गजाभाऊला थेट इशारा। महाराष्ट्रात धमक्यांना थारा नाही, दानवेंचं उत्तर। दिल्लीतील महाशक्तीच राज्यात खेळ करतेय, संजय राऊतांचा गंभीर आरोप। अजित पवार आणि एकनाथ शिंदेंमध्ये भांडण लावण्याचा भाजपचा प्रयत्न, राऊतांचा दावा। मार्कडवाडीतलं ईव्हीएम निषेध आंदोलन मतदान न घेताच रद्द। प्रशासनाच्या दबावामुळे निर्णय घेतल्याचं उत्तम जानकरांचं स्पष्टीकरण। महिला कर्मचाऱ्यांचा कार्यालयातील लैंगिक छळ रोखणाऱ्या पॉश कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सुप्रीम कोर्ट आक्रमक। 31 डिसेंबरपर्यंत देशातील प्रत्येक जिल्ह्यात अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश। लसूण आणि शेवग्याच्या शेंगांचे दर 400 पार। किरकोळ बाजारात लसूण 150 रुपये पाव किलो, तर शेवग्याला मोजायला लागतायत 100 रुपये। बाटलीबंद पाणी आरोग्यासाठी अतिधोकादायक यादीत। खाद्य सुरक्षा विभागाचा मोठा निर्णय। पाण्याचा आणि पाणी विकणाऱ्या कंपन्यांचं ऑडिट होणार। रमाकांत आचरेकरांच्या स्मारकाचं आज शिवाजी पार्कात लोकार्पण। भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेही राहणार उपस्थित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।